हा व्हिडिओ महाराष्ट्रातील आपले जे दिव्यांग बंधू भगिनी आहेत, ज्यांनी जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कोणती ट्रेनिंग वगैरे केलेली आहे समाज कल्याणकडून किंवा दुसरीकडून, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की जे 15,000 रुपये तुम्हाला बिझनेस करण्यासाठी, काही छोटा मोठा उद्योग चालू करण्यासाठी जे तुम्हाला भेटणार आहे, जे आपल्या दिव्यांग बंधू भगिनींना, तर त्यासाठी आपण हे सगळं डिटेल्स व्हिडिओ बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मी तुम्हाला ऑलरेडी टॉपिक सांगितलाच आहे की आपण ह्या टॉपिकबद्दल सगळी डिटेल्स या ठिकाणी आज बघणार आहोत. आणि तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटत असतात. कारण आपण हर स्कीम महाराष्ट्रामधली दिव्यांगांबद्दल असेल किंवा दुसरं जे महाराष्ट्रातील शेतकरी असतील तर आपण सगळ्यांसाठी जे स्कीम येतात तर सगळे आपण या व्हिडिओ या चॅनलवरती शेअर करत असतो, व्हिडिओ बनवत असतो. ह्या चॅनलवरती आपण सतत घेऊन येत असतो. तर आपण चला स्टार्ट करतो या. तर चला आपण आता डायरेक्ट न एक्स्ट्रा टाइम न घालवता आपण आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे, जे की दिव्यांग सक्षमीकरण पोर्टल, तर तुम्हाला ती वेबसाईट ऑलरेडी माहिती असेल, नाही तर त्याची मी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या ठिकाणून तुम्ही डायरेक्ट त्यांच्या ऑफिशियल जो वेबसाईट आहे त्याच्यावरती पोहोचाल. मी ह्या ठिकाणी तुम्हाला समोर ते ऑफिशियल वेबसाईट पण दाखवतो. तर ह्या ठिकाणी तुम्ही हे ऑफिशियल वेबसाईट पाहू शकता. तुम्ही अगोदर पण ही वेबसाईट बघितली असेल, कारण सध्या हे वेबसाईट आहे पूर्ण इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे बनवलेली आहे की दिव्यांगांना स्पेशली सगळं त्यांचं वेगळं असावं, त्यांचं वेगळं डिपार्टमेंट असावं. तर त्यासाठी ही वेबसाईट तुम्हाला ह्या ठिकाणी बनवलेली आहे. आणि आता कुणाला जे ऑफिशियल ऑफिस आहेत, ऑफिसला व्हिजिट करण्याची वगैरे काही गरज नाही, कारण त्याच्या सगळ्या स्कीम वगैरे तुम्हाला ह्या ठिकाणी घरी बसून ऑपरेट करता येणार आहे. त्याची पूर्ण माहिती तुम्हाला घरी बसून या ठिकाणी भेटणार आहे. तर त्यामुळे आता जे आपले दिव्यांगाचे ऑफिस वगैरे आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करण्याची काहीही गरज नाही. तर चला आता आपण अप्लाय करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी वळूया. अप्लाय कसं कसं करायचं मी या ठिकाणी तुम्हाला सगळी डिटेल्स या ठिकाणी दाखवून देतो. ह्या ठिकाणी तुम्हाला मी एक पेनने तुम्हाला हायलाईट करून दाखवेन की तुम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणी काय करायचं आहे. तर हे त्यांची ऑफिशियल पेज आहे. वर इकडं कोपऱ्यावर आल्यानंतर तुम्ही ते लँग्वेज बघू शकता. ह्या ठिकाणी इंग्लिशमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर तुम्ही इंग्लिश चूज करू शकता, हिंदीमध्ये म्हणजे मराठीमध्ये असलं तर मराठीमध्ये करू शकता. पण बाकीचे आपले इथं जे आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांची फोटो वगैरे दिलेले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे सर यांची फोटो, न बाकीचे आपले जे मंत्री आहेत त्यांची या ठिकाणी डिटेल्स दिलेली आहे या वेबसाईटवरती. आणि खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सध्या स्कीम किती आहेत या ठिकाणी. त्यांनी टोटल 17 स्कीम या ठिकाणी आणलेल्या आहेत. किती जणांना लाभ भेटणार आहे, किती लाख या ठिकाणी लाभार्थी रजिस्टर किती जणांनी केलेले आहे, याची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला खाली दिलेली आहे, ज्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही सर्व काही ते पाहू शकता. तर चला आपण या लॉग इन पेजवरती ह्या ठिकाणी जाऊया. लॉग इन करून तुम्हाला पुढे काय काय डिटेल्स बघायचे ते पण या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, किंवा मी डायरेक्ट तुम्हाला लॉग इन करूनच दाखवतो. लॉग इन ह्या ठिकाणी तुम्हाला वर कोपऱ्यावरती दिसत असेल, लॉग इन ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आपण ह्या ठिकाणी लॉग इन करून घेऊया. त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर बाकीचे जे ऑप्शन आहेत ते ओपन होऊन जातात. तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या ठिकाणी नागरिक नागरिक ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. नागरिक ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे समोरची डिटेल्स काय ते दाखवतो. नागरिक ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या ठिकाणी लॉग इन पेज येतं. लॉग इन पेजमध्ये तुम्हाला त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्हाला कसं कसं लॉग इन करायचं आहे. तर परत एकदा ह्या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो, ज्यांनी ते पाठीमागले व्हिडिओ बघितले नसेल त्यांच्यासाठी हे इझी होईल. तर ह्या ठिकाणी जेव्हा तुम्ही UDIDचा जो आपला नंबर वगैरे डिटेल्स आहे ते लॉग इन तुम्ही रजिस्टर केलाच असाल, तर रजिस्ट्रेशन तुम्ही ह्या पोर्टलवरती नाही केलेलं तर ह्याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवलेले आहे, तर ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या पहिल्यांदा. कारण त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि जो आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल आहे त्या त्या ठिकाणी पण मी व्हिडिओची लिंक टाकली आहे, तिथून पण तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं आल्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर, जेव्हा तुम्ही रजिस्टर केलं होतं त्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर टाकला होता, तो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर ह्या ठिकाणी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुमचा जो मोबाईल आहे त्याच्यावरती एक OTP येतो, तो OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर सिम्पली जे तुमचं या ठिकाणी पोर्टल आहे त्या ठिकाणी ओपन होतं. तर मी डायरेक्ट ह्या ठिकाणी ते डिटेल्स टाकून तुम्हाला लॉग इन करून दाखवतो. तर ह्या ठिकाणी बघू शकता आपण ह्या ठिकाणी प्रॉपर लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर त्यांची बाकीची डिटेल्स ह्या ठिकाणी दाखवली जाते, पण
आपण त्यांची प्रायव्हसी लक्षामध्ये ठेवून त्यांची बाकीची डिटेल्स या ठिकाणी दाखवलेली नाही. जसं की त्यांचं नाव, त्यांचा जो व्हिडिओ आय डी क्रमांक आहे, त्यांचा फोन नंबर, त्यांचा ईमेल आणि ते कुठून लोकेशन आहात, त्यांचं लोकेशन काय ते पण आपल्याला ह्या ठिकाणी दाखवलं जाते. आणि तुम्ही ह्या साईडला जे बघू शकता राईट साईडला हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं या वेबसाईटवरती दिव्यांग सक्षमीकरण पोर्टलवरती, तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करून घ्यायचे होते. तर यांनी काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, तर काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले नाही. त्यामुळे ह्यांची जी प्रोफाईल आहे ह्या ठिकाणी ॲक्सेप्ट झालेली, ॲक्टिवेट झालेली आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता मेरी पेहचान, हे जेव्हा तुम्ही करता तर आपण ऑलरेडी पण ते करून बघितलं, बट ह्या ठिकाणी ते सध्या होत नाही आहे. कारण वेबसाईटचं आणखीन अपडेटिंगचं काम चालू असेल, मे बी असं आपण पकडू शकतो. तर जो पॉईंट आहे त्या पॉईंटवरती आपण ह्या ठिकाणी वळूया. जो आपला टॉपिक आहे त्याच्यावरतीच वळूया आपण. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडं तुमच्या डाव्या साईडला इकडं एक डिटेल्स दिलेले आहे. तुम्ही वर डाव्या साईडला पाहू शकता पात्र योजना. तर ह्या ठिकाणी मी ह्याला हायलाईट करेन की तुम्हाला हे लक्षामध्ये येईल त्यासाठी. तर पात्र योजना ह्या ठिकाणी मी ह्या ठिकाणी याला हायलाईट करून ठेवलेला आहे, जे की तुम्हाला ह्या ठिकाणी इझी पडेल तुम्हाला समजायला. तर तुम्हाला ह्या बटनावरच इथे क्लिक करायचं आहे. तर आपण ह्या बटनावरती क्लिक करूया आणि त्याची बाकीची डिटेल्स आहेत ते आपण पाहूया. तर ह्या ठिकाणी बघू शकता आपण त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जेवढ्या काही 17 स्कीम ह्या ठिकाणी आहेत, ते 17 पूर्ण टोटल स्कीम आपल्यासमोर ह्या ठिकाणी आलेल्या आहेत, जे की आपण तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो टोटल. तर तुम्ही ह्या ठिकाणी जेवढ्या स्कीम आहेत ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे पूर्ण जेवढ्या आता सध्या स्कीम आलेल्या आहेत तेवढे जे स्कीम ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत, म्हणजे योजना. स्कीम म्हणण्यापेक्षा तुम्हाला मराठीमध्ये योजना सांगतो. तर ह्या ठिकाणी सर्व योजना दिलेल्या आहेत. मग त्यानंतर तुम्हाला आणखीन योजना बघायची असेल तिथं 2 नंबर पेज दिलेलं आहे. तर ह्या 2 नंबर ह्या ठिकाणी दाबला तुम्ही खाली, तर त्याच्या समोर जे आणखीन जे योजना आहेत ते पण ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतात. तर जो आपला मेन योजना आहे आपण त्या ह्या ठिकाणी पाहूया. तर इथं तुम्ही अमित स्कीम आहे ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी अमाऊंट पण 15,000 या ठिकाणी तुमच्यासमोर दिलेली आहे. तर आपल्याला हे जे तुम्ही इथं पाहू शकता प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना जे ट्रेनिंग आहे त्यांच्या रिलेटेड ह्या ठिकाणी 15,000 दिले जाणार आहेत. त्यांचं जी सामग्री आहे ते घेण्यासाठी. तर ह्या ठिकाणी तुम्ही त्याची डिटेल्स बघू शकता. तर हे फर्स्ट स्कीम आहे. तुम्हाला ह्या बटनावरतीच इथेच क्लिक करायचे. बाकीचे डिटेल्स वगैरे बघण्यासाठी तुम्ही बघू शकता इथं आणखीन इतर माहिती जाणं. तर त्यासाठी तुम्हाला ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपण त्याची बाकीची डिटेल्स आहे ते या ठिकाणी बघूया. आणि हे तुम्हाला सांगतो की हे जे आहे सध्या आपण स्कीमची पूर्ण माहिती घेऊया आणि अप्लाय कसं करायचं ते आपण ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. कारण एकाच व्हिडिओमध्ये आपण सगळं ते डिटेल्स केलं तर व्हिडिओ जो आहे खूप मोठा होतो, त्याची खूप मोठी लेंथ होऊन जाते आणि त्यामध्ये तुम्हाला पण बघायला थोडं कम्फर्टेबल नाही वाटणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे जमा करायला टाईम भेटून जातो. चला आपण आता ह्याची बाकीची डिटेल्स आहेत ते पाहूया. तर ह्या ठिकाणी बघू शकता त्या जी स्कीम आहे स्कीमची पूर्ण डिटेल्स आपल्यासमोर ह्या ठिकाणी आलेली आहे. तर ह्याच्यामधले जे जे इम्पॉर्टंट पार्ट आहेत आपण सगळे ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आता. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता योजनेची माहिती ह्या ठिकाणी पूर्ण दिलेली आहे. योजनेची माहिती हे टॅग या ठिकाणी दिलेला आहे. तर आता आपण ज्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे ते सर्व ह्या ठिकाणी आपण डिस्कस करूया की काय काय ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट राहणार आहे ते. आणि ह्या ठिकाणी बाकीची डिटेल्स दिली आहे जे की आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रहिवाशी पुरावा हा तुम्हाला गरजेचा आहे. रहिवाशी पुरावा ह्या ठिकाणी लागणार आहे. तर ह्या डिटेलमध्ये दिलेला आहे की त्याचे रहिवासा पुरावा ह्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे म्हणून. आणि यामध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जो डॉक्युमेंट हा राहणार आहे हा तुम्हाला तुम्हाला तुमचा जो ह्याच्यामधून तुमची जे ट्रेनिंग कंप्लीट झाली पाहिजे. इथं महाराष्ट्र शासनमध्ये किंवा जे आपले दिव्यांगाचे विभाग वगैरे असतात त्याच्यामध्ये तुमची ट्रेनिंग होणं मॅन्डेटरी आहे. कारण त्याचं सर्टिफिकेट पण तुम्हाला ह्या ठिकाणी पुढे लागणार आहे. तर ह्यासाठी हा डॉक्युमेंट्स आहे तर तुमच्याकडे असणं मॅन्डेटरी आहे. तर हा डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्याकडे ट्रेनिंग केलं असेल तर अवेलेबल असेल किंवा तुम्ही तुमच्याकडे कुठून मॅनेज होत असेल तर तुम्ही ते ट्राय करू शकता. तर हे तुम्हाला खूप मॅन्डेटरी होणार आहे. तर ह्याच्यावरती तुम्ही सगळ्यात जास्त फोकस करा. तर चला आपण पुढे काय काय इम्पॉर्टंट आहे ते पण पाहूया. तर आता ह्या ठिकाणी बघू शकता ह्या ठिकाणी जे अमाऊंट आहे ह्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला ह्या ठिकाणी मी दाखवत आहे जी की 15,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे. आणि महाराष्ट्र शासन आहे आणि ते तुम्हाला सामग्री घेण्यासाठी जे तुम्हाला त्याच्यासाठी सामान जे तुम्ही ट्रेनिंग घेतलं आहे त्याचं सामान तुम्हाला भेटण्यासाठी ह्या ठिकाणी
ते तुम्हाला 15,000 रुपये भेटणार आहे. तर ह्या ठिकाणी आता जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय काय आहेत ते आपण ह्या ठिकाणी बघूया. ह्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड पाहू शकता. त्यानंतर ह्या ठिकाणी तुमचं बँक पासबुक पाहिजे. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे ते पण ह्या ठिकाणी लागणार आहे. ह्या ठिकाणी हे मॅन्डेटरी केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे आहे ते पण ह्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी पुन्हा आदिवास प्रमाणपत्र पण लागणार आहे आणि जी तुम्ही सामग्री घेणार आहात त्याचं पूर्ण लिस्टचं ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहे. ह्याची सगळी ज्याची तुम्ही सामग्री घेतलेले सामान तुम्ही घेणार आहात तर त्याची पण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तर आता अप्लाय कसं करायचं ते दाखवूया. पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी हे सगळं जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्ही तयार करून ठेवा. कारण तुम्ही मग एका दिवशी मी ह्याच्या रिलेटेड व्हिडिओ पण बनवेन की तुम्ही कसं अप्लाय करू शकता. तर सध्या जो आपलं मेन टार्गेट आहे तुमचं ह्याच्या रिलेटेड तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स कलेक्ट करणं. या ठिकाणी तुम्हाला मी स्पेशली हायलाईट पण करून देतो. हे डॉक्युमेंट्स सगळे मॅनेज करा. हे डॉक्युमेंट्स असल्याशिवाय तुम्हाला हे अप्लाय करता येणार नाही. कारण हे डॉक्युमेंट्स तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहेत. तर ज्यांना कोणाला डॉक्युमेंट्स माहिती असेल तर तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून घ्या या ठिकाणी. नाहीतर ह्याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही काढून घेऊ शकता. नाहीतर तुम्ही या पोर्टलवरती केल्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स सगळे दिसले जातील. तर ह्यासाठी हे डॉक्युमेंट्स तुम्ही अगोदर तयार ठेवा. हे डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत. तर चला आपण आता पुढे वळूया. तर जेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुमच्याकडे अवेलेबल झाले, पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्ही जमा केले, तर त्यानंतर तुम्हाला अप्लाय ह्या बटनावरती क्लिक या ठिकाणी करायचं आहे. तर ह्याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पॉईंट माझ्या लक्षामध्ये आलेच असतील की काय काय तुम्हाला करायचं आहे. तर परत एकदा तुम्हाला रिमाइंडर करण्यासाठी मी ह्या ठिकाणी सगळे तुम्हाला डॉक्युमेंट्स पण ह्या ठिकाणी सांगून देतो आणि त्याचे काय काय प्रोसिजर आहे ते पण तुम्हाला शॉर्ट्समध्ये सांगतो. त्यामुळे तुम्हाला इझी राहील लक्षामध्ये परत येण्यासाठी. तर ह्या ठिकाणी पहिलं जे आहे, हा जो आपला पोर्टल आहे, जी ह्या ठिकाणी आपण सध्या या वेबसाईटवर आहे, हा पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे, जे की तुम्ही इथून करू शकता. जी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे ते तुमच्याकडे बनवू द्या. तर त्यासाठी आणि दुसरं म्हणलं तर ह्या ठिकाणी पहिलं जर झालं आपलं ह्या जो पोर्टल आहे दिव्यांग सबशीकर, ह्या पोर्टलवरती तुमचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. दुसरं ह्या ठिकाणी जो तुमच्याकडे ट्रेनिंग वगैरे कंप्लीट केलेलं सर्टिफिकेट, हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. ह्याच्या थ्रू तुम्ही अप्लाय करू शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये हे ते सर्टिफिकेट झालं. त्यानंतर तुमच्याकडे आता जे मी या ठिकाणी डॉक्युमेंट सांगितले, तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करून घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला स्कॅन करून ठेवायचे आहेत. तुम्ही PDF थ्रू स्कॅन करून ठेवा किंवा हे करून ठेवा. कारण हे सगळे जेवढे मी आपण डॉक्युमेंट ह्या ठिकाणी दाखवले तुम्हाला अगोदर, ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ह्या वेबसाईटवरती अपलोड करायचे आहेत. आणि हे सगळं तुम्ही कधी करू शकता, जेव्हा तुम्ही हे रजिस्ट्रेशन ह्या ठिकाणी केलं त्यानंतरच हे तुम्हाला सगळं ॲक्सेस भेटेल करायचं. तर त्यामुळे ज्यांनी रजिस्ट्रेशन नाही केलेलं त्यांनी प्लीज जाऊन हे रजिस्ट्रेशन करून घ्या. कारण हे रजिस्ट्रेशन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपली पेन्शन पण रोखलेली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असेलच. तर ह्यामुळे सगळे डिटेल्स हे तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आय होप तुमचा आजचा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल राहिला असेल. आणि परत आपण अशा स्कीम वगैरे सगळं काही या चॅनलवरती कव्हर करणार आहोत. तर आय होप हे तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल. तर नक्कीच आपले जे मित्र बंधू वगैरे जे दिव्यांग आहेत त्यांना बिझनेस करण्यासाठी म्हणजे सहाय्यकाची गरज आहे, त्यांना मनीची गरज आहे, त्यांना पैशांची गरज आहे. तर त्यांच्यासोबत हे नक्कीच व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. कारण इन फ्युचरमध्ये तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आणि नवनवीन अपडेट मिळत राहील. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.